नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण सराव संच 16 याबद्दल माहिती बघितली होती आणि त्यानंतर आपण पूरक कोन याबद्दल माहिती बघितलेली होती. Yesterday we have seen about practice set 16 and after then we have seen about the supplementary angles. We know that the supplementary angle is a angle if the sum of measure of two angles is 180, then the angles are known as supplementary angles. आपण शिकलो होतो की दोन कोनांच्या मापाची बेरीज जर 180 अंश असेल तर ते परस्परांचे पूरक कोन असतात, म्हणजे एकमेकांचे पूरक कोन असतात. याबद्दल माहिती बघितली होती. आता समजा आपण एका कोनाचा विचार करूयात. आपण अशा पद्धतीनं आपण कोन घेतले आहे. कोन ए बी डी. angle ABD, this is one of the angle ABD and another one is angle CBD. The measure of these two angle is 180. So angle ABD and angle CBD are the supplementary angles of each other. ABD आणि CBD हे कसले कोन आहेत तर हे परस्परांचे पूरक कोन आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. या ठिकाणी तुम्हाला एक कृती दिली आहे. या कृतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे ABDचं माप तुम्ही शोधायचं. ABD या कोणाचं माप तुमचं समजा मिळालं 120 एवढं मिळालं. तर CBDचं माप किंवा DBCचं माप तुम्ही शोधू शकता, मोजू शकता आणि हे मोजल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल याचं माप समजा 60 अंश आहे. तर आपण या ठिकाणी ABD आणि CBD यांची बेरीज किती लिहू शकतो 180. सो the definition of supplementary angle is if the sum of two angles, if the sum of the measure of two angle is 180, that time the angles are supplementary to each other. तर हे कोन परस्परांचे पूरक कोन आहेत जेव्हा त्यांचं माप 180 अंश असतं तेव्हा. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी काही उदाहरणं दिली आहेत. ह्या उदाहरणांचा आपण विचार करूयात. आता बघा या ठिकाणी PQRचं माप किती आहे तुम्हाला 110 अंश. 110 अंश. MNTचं माप किती आहे 70 अंश. MNT आहे 70 अंश. मग ह्या दोघांची बेरीज किती येईल 180 अंश. आणि मग सांगू शकतो आपण की त्रिकोण PQR आणि MNT हे काय आहेत एकमेकांचे पूरक कोन आहेत. अँगल PQR अँड अँगल MNT आर सप्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं
आपण ह्या दोन कोनांच्या मापाची जी काही बेरीज आहे ती जर काही 180 अंश येत असेल तर आपण त्यांना काय म्हणू शकतो, परस्परांचे पूरक कोन म्हणू शकतो. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. फाइंड द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ अँगल 135. तुम्हाला काय करायचं, 135चा अँगल दिला आहे आणि त्याचं सप्लिमेंटरी अँगल तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे 135 अंश कोन असणाऱ्या कोनाचा पूरक कोन तुम्हाला शोधायचा आहे किंवा पूरक कोनाचं माप तुम्हाला काढायचं आहे. मग ते कसं काढणार आपण, तर आपण काय करणार, 135 प्लस त्या कोनाचं जे काही माप तुम्ही निवडलं आहे, समजा त्या कोनाचं माप तुम्ही P निवडलं असेल, P डिग्री निवडलं असेल, तर ह्या तिघांचं माप किती झालं, दोघांचं 360. मग P इज इक्वल टू, वी राईट हिअर P इज इक्वल टू 100. बघा, लेट्स द मेजर ऑफ अँगल, supplementary to 135 is, let's the supplementary angle of 135 is of how many degree, P डिग्री. मग अशा प्रकारे P डिग्री जर असेल तर 135 अधिक P बरोबर किती मिळेल तुम्हाला, तुम्हाला मिळेल 180. कारण ह्या दोघांचं माप किती असतं, 180 अंश असतं, हे आपल्याला माहीत आहे. मग पुढं आपल्याला मिळेल P बरोबर 180 वजा 35, 135. Pची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला किती मिळेल, तर या ठिकाणी 45 अंश. 45 अंश म्हणजे 135 अंश मापाच्या कोनाचा पूरक कोन हा कितीचा असेल, 45 अंशाचा असल्याचा आपला दिसून येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण त्या कोनाचं माप काढू शकतो. इन ए सेकंड एक्झाम्पल, A plus 30 and 2A are the measures of supplementary angles. That mean the measure of A plus 30 and 2A is 180. तर अशा प्रकारे तुम्हाला हे दोन कोन परस्पर पूरक कोन दिले आहेत आणि त्यातल्या प्रत्येक कोनाचं माप काढायला सांगितलं आहे. मग आपण ह्या इक्वेशनमध्ये याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. बघा, A प्लस 2A किती झालं, 3A इज इक्वल टू 180 मायनस 30. हे राईट साईडला आल्यानंतर मायनस होणार. 3A इज इक्वल टू वी गेट 150. A इज इक्वल टू वी गेट 50 डिग्री. एचं माप किती, 50. मग पहिला कोन कितीचा असेल, तर पहिला कोन हा किती अंशाचा आहे, A प्लस 30. म्हणजे A प्लस 30 केलं तर तुम्हाला किती मिळेल, 50 अधिक 30, यातून तुम्हाला मिळेल 80 अंश. पहिल्या कोणाचं माप किती असेल, 80. आणि दुसऱ्याचं किती असेल, 2 गुणिले A म्हणजे 2 गुणिले 50. दुसऱ्या कोणाचं माप असेल तुमचं 100 अंश. तर अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या कोणाचं माप मिळतं 100 अंश. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ह्या कोणांची मापं शोधू शकतो. आता सराव संच 17 आपण माहिती बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 17. आता बघा, त्याच्यामध्ये जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांचा आपण विचार करू. पहिला प्रश्न काय दिला आहे, खाली दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांचे माप लिहा. राईट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी
अँगल्स गिवन बिलो. जे काही सप्लिमेंट अँगल आहेत त्या सप्लिमेंट अँगलचं माप तुम्हाला शोधायचं आहे. आता 15चा सप्लिमेंटरी अँगल किती असेल? पहिला तुमचा आहे अँगल किती, तर तो आहे 15 अंशाचा. मग ह्याच्या सप्लिमेंटरी अँगलचं माप किती असेल? तर 180 मायनस 50 वी गेट 165. 165 अंशाचा कोन असेल. मग इथं उत्तर काय येईल तुमचं? 165, दॅट इज 165. आता 85चा सप्लिमेंटरी अँगल किती मिळेल? 180 मायनस 85 वी गेट 95. दुसरा अँगल किती जाईल सप्लिमेंटरी अँगल? तर 95चा मिळेल तुम्हाला. अशा पद्धतीने 120चा सप्लिमेंटरी काय मिळेल? तर याचा 60 मिळेल तुम्हाला. 60 अंश 60. देन the supplementary angles of 37 is 143 मिळेल तुम्हाला. 143 डिग्री. आणि 108चा किती मिळेल? तर 72 डिग्री मिळेल. 72 डिग्री. 0चा किती मिळेल? तर 180. आणि अँगल एचा किती मिळेल? तर अँगल एचा 180 मायनस ए एवढा मिळेल तुम्हाला. 180 मायनस ए एवढा मिळालेला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही पहिला जो प्रश्न आहे या प्रश्नात काय उत्तर लिहू शकता? 165, पहिल्याचं 165, दुसऱ्याचं 95, तिसऱ्याचं 60, चौथ्याचं 143, पाचव्याचं 72, सहाव्याचं 180 आणि सातव्याचं 180 वजा कोन ए. तर अशी उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ठीक आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. द मेजर ऑफ सम ऑफ अँगल गिवन बिलो, यूज देम टू मेक ए पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे? काही कोनांची मापं तुम्हाला दिलेली आहेत, त्यातून काय करायचं तुम्हाला? जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटी कोनांच्या जोड्या तयार करायच्या आहेत. आता बघा 100 अँगल जी कितीचा आहे? अँगल जी आहे 120चा. त्याचा सप्लिमेंटरी अँगल कुठला येईल? तर एम मेजर ऑफ अँगल जी अँड मेजर ऑफ अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. मेजर ऑफ अँगल जी अँड मेजर ऑफ अँगल बी, these are supplementary angles. After then, measure of angle D and measure of angle F, these are complementary angle. हे दोघं जण कसले आहेत? 175चा डी कोन डी आणि कोन एफ कसले कोण आहेत? हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, म्हणजे परस्परांचे कोटी कोन आहेत असं आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं हे कोटी कोनांची एक जोडी सापडली आपल्याला. त्या पद्धतीनं आपल्याला पूरक कोनाची एक जोडी सापडली. आता कोन वाय आणि कोन ई हे सुद्धा परस्परांचे कोटी कोन आहेत. कोन वाय आणि कोन ई हे सुद्धा परस्परांचे हे कॉम्प्लिमेंट आहेत. कोन ई आणि कोन वाय हे परस्परांचे कॉम्प्लिमेंट आहेत. आता
या ठिकाणी कोन बी आणि कोन एन हे सुद्धा परस्परांचे कॉम्प्लिमेंट आहेत, म्हणजे परस्परांचे कोटिकोण आहेत. हे दोघं जण परस्परांचे कोटिकोण आहेत. हे दोघं जण परस्परांचे कोटिकोण आहेत. तर अशा पद्धतीने आपण कोटिकोणाच्या जोड्या लिहू शकतो आणि आपण पूरक कोणाच्या जोड्याही लिहू शकतो. ठीक आहे. दुसरा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलं आहे बघा. अँगल XYZ इन अँगल XYZ अँगल Y इज इक्वल टू 90. एका कोणाचं माप किती आहे? 90 अंश. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन अँगल X अँड अँगल Z? तुम्हाला प्रश्न लक्षात आला असेल. तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलं आहे? तुम्हाला हा ट्रायंगल दिलेला आहे. कुठला? XYZ. ह्यातल्या कोण वायचं माप किती तुमचं? 90 अंश. मग एक्स आणि झेडचं माप किती असेल? तर अर्थातच 180 मायनस 90 वी गेट 90. दॅट मीन एक्स प्लस वायचं माप किती असेल? 90 असेल. एक्स प्लस वायचं माप 90 असेल. म्हणजे हे दोघं जण कसले आहेत? अँगल एक्स अँड अँगल झेड आर दी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. आर दी सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ह्यांच्यामध्ये कुठला संबंध येईल? व्हॉट काइंड ऑफ पेअर डू एक्स अँड झेड? कोणत्या प्रकारची कोणाची जोडी एक्स आणि झेड तयार करतात? तर अर्थातच ते कॉम्प्लिमेंटरी अँगलची जोडी तयार करतात. हे दोघं जण तयार करतात हे आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे XYZ मध्ये कोन वायचं माप जर 90 अंश असेल तर एक्स आणि झेड हे परस्परांचे कोटी कोण आहेत हे लक्षात ठेवा. कसले कोण? कोटी कोण आहेत. कोटी कोण आहेत. ठीक आहे. आता पुढं आपल्याला चौथा प्रश्न जो विचारला आहे त्या प्रश्नाच्या बाबतीत आपण माहिती बघूयात. कोटिकोणाच्या जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज किती आहे? 40 अंश आहे. तर त्या कोणांचे माप किती? कोटिकोणाच्या जोडीतील कोणांच्या मापातील फरक किती आहे? 40 अंश आहे. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंट इज ऑफ 40. फाइंड द मेजर ऑफ these two angles. In the fourth example, we know that there are two angles are complementary to each other. दोन कोण आहेत ते परस्परांचे कोटिकोण आहेत आणि मग आपण दोन कोण परस्परांचे कोटिकोण आहेत यासाठी आपण काय केलं? लेट्स x and y are the complements of each other. ते परस्परांचे पूरक कोण आहेत, कोटिकोण आहेत. म्हणजे कोण x आणि कोण y हे परस्परांचे कोटिकोण आहेत असं आपण म्हटलं. मग त्या अटीनुसार आपण लिहू शकतो x अधिक y ह्या दोन कोणांचं माप किती असेल? 90 अंश. याला आपण समीकरण 1 म्हटलं. After then, we know that the difference between these two angles is of 40. परंतु ते दोघा
दोनची बेरीज करू. बाय ॲडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बघा काय मिळते. फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 90 and second equation x - y = 40. we get 2x. इथं जी काय y आहे त्या y ला साइन वेगवेगळं आहे. शिल्लक किती राहिलं 130. x = 130 upon 2. First angle is of angle x is equal to 65 and angle y is equal to put these values. In equation first ही किंमत जी मिळाली आपल्याला ही किंमत कुठे ठेवायची. समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 काय आपलं कोन x आणि कोन y बरोबर 90. कोन x चं माप 65 अंश आहे आणि कोन y बरोबर 90 अंश. आपल्या इथे कोन y बरोबर 90 वजा 65 कोन y बरोबर आपल्याकडे किती तर 25 अंश. अशा प्रकारे आपल्याला एका कोनाचं माप आहे 25 अंश. म्हणून आपण इथे सांगू शकतो ते कोन 65 व 25 अंशाचे आहे. The measure of angle is 65 and 25. तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर मिळालेले दिसेल. तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या मार्गाने हा प्रश्न सोडवू शकतो. दोन्हीतला फरक आपला 40 अंशाचा दिला होता. मग ते कोण आपल्याला काढता येतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या उदाहरणाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. वहीवर 1-2 वेळा सोडवल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न सहजासहजी सोडवता येईल. आपण आता पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत. या प्रश्नामध्ये 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा. 5व्या प्रश्नामध्ये एक आयत आपल्याला दिलेला आहे आणि या आयताच्या संदर्भात तुम्हाला काय करायचंय तर या ठिकाणी पूरक कोनांच्या जोड्या आपल्याला घ्यायच्या. या वन रेक्टँगल इज गिवन. quadrilateral PTNM is a rectangle. चौकोन PTNM हा काय आहे आयत आहे.
So this angle of this quadrilateral is of 90. याचा प्रत्येक कोन किती अंशाचा असेल? याचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असेल. प्रत्येक कोन 90 अंशाचा असेल. मग आपण लिहू शकतो चौकोन PTNM हा आयत आहे. आयताचे प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो? हा 90 अंशाचा असतो. म्हणून पूरक कोनांच्या जोड्या पुढील प्रमाणे आपल्याला मिळतील. बघा आपल्याला पूरक कोनांच्या जोड्या मिळतात. So the pairs of supplementary angle as first angle P and angle T, second angle P and angle M, third angle P and angle N. After that, angle P and angle M. These are also supplementary. Angle P and angle N are also supplementary. Angle M and angle N. All these angles are supplementary to each other. पूरक कोन आहे. तर अशा पद्धतीने आपण अशा कोनांच्या जोड्या लिहू शकतो. म्हणजे प्रत्येक कोन हा दुसऱ्या कोनाला या ठिकाणी पूरक असेल. P आणि N हे एकमेकाला पूरक असतील. M आणि P हे पूरक असतील. P आणि M पूरक असतील. P आणि T पूरक असतील. M आणि N पूरक असतील. तर अशा प्रकारे आपण जोड्या लिहू शकतो. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पूरक कोनांच्या जोड्या लिहिता येतात. आता आपण तर मित्रांनो आपल्याला 6व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी दिलेले कोन A जो आहे या कोनाचं माप किती आहे? 70 अंश. मग आपण त्याचा जो काही कोटी कोन आहे त्याचं नाव आपण कोन B असेच मानूया. मग आपण लिहू शकतो कोन A आणि कोन B बरोबर 90 अंश. कोन A चं माप आपल्याला माहिती आहे 70 अंश. कोन B बरोबर 90 अंश. मग कोन B चं माप तुम्ही काढू शकता. कोन B बरोबर 90 वजा 70. कोन B बरोबर तुम्हाला मिळेल किती? तर 20 अंश. आता कोन B चा पूरक कोन आपल्याला काढायचा. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय? कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप काढा असं सांगितलंय. मग आपण लिहू शकतो. मग हा कोन A चा कोन B हा
कोन बीच्या पूरक कोनाचे माप या ठिकाणी आपण काय करायचं आणि कोन सी हा कोन बी चा पूरक कोन आहे असे मानू मग आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल म्हणून कोन बी आणि कोन सी बरोबर 180 अंश कोन बी चं माप किती आहे 20 अंश हे आहे परस्परांचे पूरक कोन मग आपण या ठिकाणी पुढे लिहू शकतो कोन सी बरोबर 180 कोन सी बरोबर 180 वजा 20 कोन सी बरोबर आपल्याला किती मिळेल तर 160 अंश measure of angle of complement of 70 degree is 20 and the measure of angle supplementary to this complementary angle is 160. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जो काही पूरक कोन आहे त्या पूरक कोनाचं माप आपण शोधू शकतो आणि कोटी कोनाचं माप सुद्धा आपण शोधू शकतो. तर अशा प्रकारे आपण ए कोन 70 अंशाचा असेल तर त्याच्या कोटी कोनाचं माप आपण काढू शकतो आणि त्याचबरोबर कोटी कोनाच्या कोनाचं मापही काढू शकतो. त्यासाठी काय केलं आपण for that here let's see measure of complement angle of A is a B and angle A is 70 degree. So we write here equation 70 plus B is equal to 90 so that we get angle B is equal to 90 minus 70 we get 20. B is a complementary angle of angle A. After that we write here let's angle C is the supplementary angle of angle B and then we get angle B plus angle C is equal to 180 by subtracting 180 and 20 we get the measure of angle C is 160 degree. Like this we must find out the value of angle complementary to A and angle supplementary to its complementary angle. या ठिकाणी आता आपण शेवटच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. In the seventh example we know that angle A and angle B are the supplementary angles of each other and measure of angle B is of x plus 20 degree. So we must find out the value of angle A. We know that angle A plus angle B is equal to 180. Then measure of angle A is equal to we get 180 minus x plus 20. तर अशा प्रकारे आपण कोन A चं माप काढू शकतो. कोन A आणि कोन B यांची बेरीज 180 अंश आहे हे आपल्याला माहित आहे. कोन A अधिक कोन B ची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे x अधिक 20. मग आपण कोन A चं माप काढू शकतो किती तर 180 वजा x अधिक 20 हे आपलं कोन A चं माप असेल.
तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सराव संच 17 शिकलेलो आहे. हा संपूर्ण सराव संच सोडून तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. यानंतर पुढील तासाला आपण सराव संच 18 बद्दल बघणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद. मग 2B